पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ये अर्जा, काल काय मजा आली ना? जीव गळ्याशी आलता पार तुझ्या। ए अर्जे, काय लावलं एडे बिडे झाला काय? अरे मला वाटलं पाल आहे तिथं ग्रिलवर म्हणून मारली। अर्जे, असली चेष्टा करायची ना माझ्यासोबत। सुरुवात कोणी केली सुजय? तेच सांगतोय तुला, असली मस्करी माझ्या बरोबर परत करायची नाही। काय अर्जा, लय सिरियसली घेतो राव तू? अरे चेष्टाच केली होती मी, दुसरं काय केलं तर? तेच सांगतोय तुला, हलक्यात घेऊ नको मला। असली चेष्टा परत नाही करायची। अरे एवढा काय घाबरतोय लेका? घेतले तर घेतले पैसे। तू पुढचं नको बोलू, सांगितलं तेवढं कर। असली मस्करी परत नाही करायची। सॉरी बाबा, चुकलं माझं बस। अजून एक सांगतो, मला हलक्यात घेऊ नको। माझं जर कळलं ना सगळ्यांना तर तुझं पण सगळं बाहेर काढेल। काय बाहेर काढशील? बिल्डर बरोबरचे सगळे कनेक्शन बाहेर काढेल, घेतलेले सगळे पैसे बाहेर काढेल। आणि मी हे साधा पोलीस, माझं नाही कौतुक कोणाला। तू आमदार आहे सुजय, तुझं घावलंच ना तर मग तर काय, मला काय फरक पडत नाही। आपलं सगळं खुल्लम खुल्ला असतं। आणि हा, तू जगात बायकोला घाबरत नाही मी। त्याला बायकोला घाबरणं नाही म्हणत। सावते, तुला काय कळणार आहे ते म्हणा। प्रेम म्हणतात ना, कळतं रे अर्जा मला। एवढं प्रेम आहे तर सांग की सगळं खरं खरं, कशाला लपवतो? मला माहिती आहे मी काय चुकीचं करत नाही। तीच तर, बोल की सगळं जे आहे ते। लईत लई काय होईल, सोडून जाईल तुला। अरे जाऊ दे की, अशा 56 पोरी पडल्यात आपल्याकडे। छावा आहे आपला भाऊ, कोणी बी मिळतील की। तुला सांगितलं तेवढं कर। करतो की। माझा भाऊ लाच घेतो हे मी कुणाला सांगणार नाही बस। सुजा, तुला परत सांगतोय, मला हलक्यात घेऊ नको, नाही तर अशी वाट लावील ना, शिल्लक ठेवणार नाही तुला। आप्पीच्या बदलीसाठी आणि माझ्यासाठी जे पैसे गोळा केले होतेस ना, ते काम तसंच पुढे चालू ठेव, कुणाला काही कळणार नाही। फाईलचं काम शेवटचं होतं आणि शेवटचंच होतं। इथून पुढे तुझ्यासाठी काम करणार नाही म्हणजे नाही। कसा करत नाही ते बघतो की मी। या या बापू। वा, लय भारी। अहो असं रानात बसून चिच खाली चटणी भाकरीची चव काय लागते ना। हा बापू, अहो यो बेत तुमच्या संग उभा टाकला का मग? काय बी म्हणा, धरणात आमची जमीन गेल्यापासून ह्या सुखाला पारखत झालो बघा आम्ही। होईल होईल बापू, समजा गोष्टी आता सुरळीत होत आल्यात ना, ही बी होईल। काय बी म्हणा, तुमचं रान बी अगदी भारी आहे बरं का। हो, लुसलुशीत माती आहे, अगदी मालकागतच। बापू, आता उद्या 4 माणसं लावतो, मी तण काढून घेतो बघा। होय होय, अहो काढलंच पाहिजे। ऊन बी कसलं तावायला लागलंय। होय हो, पहिल्यासारखे दिस नाही राहिल्या। हा, होय बी लई तापायला लागली। विनायकराव, तुम्ही मी उन्हात अनात लय काम करू नका बरं का। बापू, असं बोलून चालतंय का शेतकऱ्याला? ऊन काय पाऊस काय, याच्या वेळी काम करायलाच लागतात। हा, होय होय केली पाहिजेत, पण आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायची ना। पण बापू, आता एवढं ऊन आहे की नाही, तरी बी गारच वाटते बघा तब्येत। का हो, असं का? अहो म्हणजे कसं, आता समज सुरळीत होत आलं ना, अर्जाचं लग्न झालं, एवढी कर्तबगार सून मिळाली, अजून काय पाहिजे तेव्हा? अहो काल तर आप्पीनं माझ्या नावाची पाटी लावली। होय होय, अहो येताना वाचली की मी। मी म्हणलं तिला, कशाला पाहिजे पाटी? तर म्हणली नाही नाही, पाटी पाहिजेच आपली। हा, कसं आहे विनायकराव, सारखं मी म्हणत असतो ना, जमीन पाहिजे, शेती पाहिजे, ही सगळं आप्पी तुमच्यात बघत असते बघा। खरंय बघा बापू, आता समज झाल्यागत वाटतंय, पण आता फक्त नातवंड पाहिजेत। अगदी माझ्या मनातलं बोलला बघा तुम्ही। होय ना? होय होय। हा, अहो यो विषय मी तुमच्याकडे बोलणारच होतो, पर मी बी बोलणारच होतो, पण तिचे अभ्यास परीक्षा ही सगळं चालू होतं ना, म्हणून मी कधी बोललो नाही। पण विनायकराव, काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्याच बऱ्या असतात, आहे का नाही? हा, बोला बोला। नाही म्हणजे मी बोललोय तिच्याशी एकदा, पर
किती झालं तरी मी सासरा पडतो ना. अहो असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्हाला बी वडिलांकडेच बघती ती. हा काय घाबरायचं नाही, बिंदास बोलायचं. पण हे नायकराव, मला बाकी काळजीच वाटते बघ. बाळाला कशी सांभाळणार माझी आप्पी? त्याची काळजी सोडा. अहो आजचा कशाला आहे मग? हा ही खरंय. अहो बापू, अख्खा जिल्हा सांभाळते तुमची पोरगी, बाळाला सांभाळणार नाही व्हय? बोलतो मी तिच्याशी, नक्की बोलतो बघा. हा बोला. पण हे नाही कराव, बाळांपणाला तिला माहेरी पाठवणार ना तुम्ही? त्यात काय तवा? हा तिलाच काय अर्जाला बी घेऊन जावा की. ती लय भारी होईल बघा. म्हणजे अर्जुन कसा हसत खेळत असतो घरात, घर कसं भरल्यासारखं वाटलं आमचं. पण बापू, नातवंड असल्याशिवाय घर भरल्यागत वाटणार नाही. म्हणजे घरात बाळ असलं का नाही, घरातली सगळी खुश असतात. तेच तर हो. आता दादा नाही घरात म्हणल्यावर घरातलं वातावरण कसं एकदम खराब आहे. बरं एकदा का पोर पोटूशी राहिली की नाही की घरातलं वातावरण बदलेल. मी बोलतो तिच्या संग. बोला बोला, नक्की बोला. कदम साहेब नमस्कार, यावं का? अरे शिर्के साहेब नमस्ते. काय ऑफिस चुकलं काय आज? कलेक्टर अपर्णा माने यांचे मिस्टर अर्जुन कदम साहेब इकडेच असतात का? अर्जुन कदम इकडे आत तर नाही, ड्रॉवर मध्ये बघतो. काय साहेब चेष्टा करताय? सुरुवात कोणी केली? हा घ्या. काय लाच देताय काय काम काढून गेला? तो शब्द पण आता मनात आणायला बंदी आहे साहेब. करेक्ट आहे. नाही पण ऑफिस मध्ये असलंच की असं कोणतरी, म्हणजे वरच्यावरच नाही फुटाने खाणार. आता काय माहित नाही, पण जे सापडले ते तिघ जण घरी बसलेत साहेब. मॅडमने पाठवली काय? मग काय? म्हणजे आता लाच घेण्याची भानगडीत पडतच नाही कोण म्हणायचं. नाहीतर चौकीला आलाय काय घेणार? सही. या फाईल्स. तुझं काय चाललंय अर्जुन? अरे हा पेन. काही खरं नाही यार. तू कर ना तुझं काम, मी माझं काम करतोय. या फाईलवर सह्या तुम्हीच घेऊ शकताय. मीच घेऊ शकतो म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? चिडताय कशाला? चिडू नका साहेब. हे बघा अपर्णा मॅडम माझं सगळं ऐकतातच असं नाही काय, लक्षात ठेवा शिर्के साहेब. तसं मला म्हणायचं नव्हतं. मी मॅडमला तेवढं ओळखतोच की. त्या सिटी सेंटरच्या प्रकरणापासून मॅडम थोड्या डिस्टर्बच आहेत. कुठल्याच फाईलवर सही करत नाहीत. मी सांगून बघितलं पण त्यांनी फारच मनावर घेतले ते. तुम्ही जरा सांगितलं तर होऊ शकेल असं वाटतंय. ठीक आहे, द्या बोलतो मी तिच्याशी. ओके. आणखी एक साहेब, जरा मॅडमशी बोला. त्या प्रकरणापासून मॅडम खूपच डिस्टर्ब आहेत. काय कळलं का कोणी सही घेतली काय? नाही ना, ती फाईल आली कुठून, सही कशी झाली काहीच कळना. मॅडमनी सगळ्यांना रिमांडवर घेतलं तर. हो ना, काय लोक असतात ना. हो ना, एवढं चांगलं काम करणार आहे मॅडम, एका सहीसाठी आयुष्यभरासाठी पश्चाताप झाला बघा त्यानं. ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी आणि ती सहाय्य करायला असं बघतो मी. ओके ठीक आहे सर. चल. वा गणियती वा. त्या फाईल पण माझ्याच पुढ्यात आणून टाकल्या का तू? तू नेमकी हायस कुणाच्या बाजूनी? आपे आपे चाललंय वाटतं. अर्जुन, तू हे काय आणलंय? हा, सुपरफास्ट कुरिअर सर्व्हिस आजगाव. तुमचं पार्सल आलंय मॅडम. अर्जुन, मी ना अजिबात चेष्टा करायच्या मूड मध्ये नाही. हो मी पण नाही. अगं या फाईल्सवर तुझ्या सह्या राहिल्यात असं कळलं. ते मलाही कळतंय. या फाईल तुझ्याकडे आल्या कुठून? एवढी चिडतीये का? मला शिर्केंनी आणून दिल्या. शिर्केंनी तुझ्याकडे का दिल्या? कुणी सांगितलं होतं त्यांना हे सगळं करायला? हा पे, ह्यावर तुझ्या सह्या राहिल्यात म्हणून आणले मी. मग सह्या राहिल्यात म्हणून तुझ्याकडे द्यायचं? हा, कधी सगळ्यांच्याच बाबतीत तसं करतात. एवढी का चिडतीये? त्यांचा हेतू वाईट नव्हता ना. पण अर्जुन, त्यांचा हेतू काय हा मुद्दाच नाहीये इथं.
मुद्दा हा आहे की या फाईल तुझ्याकडे डायरेक्ट आणून द्यायची काय गरज होती? चुकीचं आहे ना हे. हा पण तू का नाही केलं सह्या वेळेवर? नाही करायच्यात मला सह्या, आणि घरात अजिबात करायच्या नाहीयेत. हो हो आपे, ठीक आहे नको करू, पण पण तू असा त्रास नको करून घेऊ ग. अर्जुन, मी त्रास नाही करून घेते, मला त्रास होतोय. तुला कळतंय का? तू होतास की त्या दिवशी माझ्यासोबत, त्या लोकांची अवस्था बघितलीस ना? अर्जुन, माझ्या एकाच सहीमुळे ना त्यांची घरं उद्ध्वस्त झाली, संसार रस्त्यावर आली त्या लोकांची. तो माणूस अंगावर येऊन येऊन सांगत होता ती बाई कशी बोलली तुला नाही माहिती. मी घेतले होते की फाईल सही करायला, घेतल्या होत्या ना, पण पेन हातात घेतला ना हात थरथर कापतोय मला. मी कशात सही करू? हो आपे, मला कळतंय, पण हे बघ चालताना ठेस लागली म्हणून आपण चालायलाच घाबरलो तर कसं चालेल सांग ना. ठेच? अर्जुन, फक्त ठेच नाही लागली रे, अख्खी दिशा चुकली, रस्ता चुकलाय माझा. बस 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 आपे, आत्ताच्या आत्ता ह्या सेकंदाला स्वतःला कोसायचं थांबव. बस झाला आता. त्या फाईल्स बघ बघ, त्या फाईल्स शिर्क्यांना काय गरज होती या फाईल्स माझ्याकडून तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची? त्या प्रत्येक फाईलमध्ये तुझ्याकडून होणाऱ्या सहीमुळे कुणाचं तरी भलं होणार आहे, गोरगरिबाचं भलं होणार आहे. हे तुझ्या लक्षात का येत नाही? एखाद्या वस्तीवर लाईट येईल, एखाद्या बाईच्या हाताला काम मिळेल, एखाद्या गरीब आप्पीच्या हातात पुस्तक येईल. हे सगळं होणार आहे आणि हे सगळं तू लांबवतेस का? तर कधी एकदा चूक झाली म्हणून. अरे मला कळते तुझी भीती, पण इथून पुढे ना प्रत्येक फाईल वाचूनच त्यावर सही करायची. इथून पुढे कोणावर विश्वास ठेवायचा नाही. कोणावर म्हणजे कोणावरच नाही, ना शिर्क्यांवर ना कोणावर, माझ्यावर पण नाही. तुझ्यावर नको असं. ह्या कामाच्या बाबतीत म्हणतोय का मी, म्हणजे तुझ्याकडून नाही होणार चुकी. आणि आपले कलेक्टर होऊन लोकांसाठी काम करणार हे ठरवलंयस तू, हे तू विसरू नकोस. द्या फाईल. शिर्केंना ना बरोबर कळलंय माझ्याकडनं कसं काम काढून घ्यायचं. होय, मग काय तर, कारण त्यांना माहितीये ना तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचंच ऐकणार नाही, म्हणून केलंय त्यांनी हे सगळं. आपे खरंच एवढा विश्वास आहे माझ्यावर? स्वतःपेक्षा जास्त. अप्पे, तुला जर कोणी असं बघितलं ना तर डायरेक्ट बातमीच होईल बघ. काय? सातारच्या कलेक्टर मॅडम सांडगे घालताना सापडल्या. तू ते सापडल्या काय सापडल्या? अगं कामच करते की मी, आणि हे काम मी नाही करणार तर कोण करणार? येऊ नाश्ता दे, मला बाहेर जायचं. हा, रुपालीताई आणतात. तू बायको आहे ना माझी, सगळं करून असले धंदे करत बसायच्या? भाऊजी, अहो धंदे काय म्हणताय? हे अप्पे, तुला लय तर सांगितलं, मध्ये मध्ये बोलू नको, पडू नको. तुझं बघ आधी, मग लोकांना अक्कल शिकव. अप्पे, आलेच मी. पिऊताई थांब. रुपालीताईने नाश्ता दिला तर काय फरक पडतो? थांब जरा. रुपालीताई, नको मला नाश्ता, सकाळ सकाळी डोकं खराब करतो. हे काढ रे गाडी. सुजय, सुजय रे थांब ना, मी लगेच घेऊन येते. सुजय. पिऊताई एक विचारू? हा. तुम्ही दोघं जेव्हा कॉलेजमध्ये भेटलात तेव्हा तुला भाऊजींचा स्वभाव नाही कळाला? अप्पे, तेव्हा जर मला कळालं असतं तर आज मी इथे असले असते का सांग बरं? अगं पिऊताई, असं काय म्हणतेस? अगं अप्पे, खरंच तेव्हाचा सुजय ना खूप वेगळा होता. म्हणजे असा चिडायचा सारखा सारखा, राग असायचा, पण तेवढा शांत पण असायचा. तू जर बघितलं असतंस ना तेव्हा तर तुला खरंच वाटलं नसतं. बापरे पिऊताई, माणूस एवढा बदलतो? माणूस बदलत नाही अप्पे, आपण ओळखायला चुकतो. अगं असं नाही पिऊताई. अगं असंच आहे अप्पे. आता सुजयचंच बघ ना, लग्न झाल्यावर सरकारांबरोबर कामाला जायला लागला तसं हळूहळू त्याचे रंगरूप दिसायला लागले. म्हणजे सांडग्यांसारखं खाताना किती वेगळे लागतात आणि करताना वेगळेच. कसं भारी बोललीस बघ.
आपल्या माणसांचं पण असंच असतं बघ, कधी कधी परिस्थिती त्यांना भाग पाडते. नाही पिऊताई, उलट सगळं व्यवस्थित असताना सगळीच लोक चांगली वागतात, पण जेव्हा आपण संकट काळात असतो, अडचणीत असतो ना, तेव्हा माणूस काय वागतो ना त्यावरून कळतं तो माणूस म्हणून कसा आहे. बोल की पिऊताई. आपे तू ना खूप भोळी आहेस बघ, जशी बाहेरून आहेस ना तशीच आतून आहे. आपण एक गोष्ट सांगते, लगेच कोणावर विश्वास ठेवायचा नाही. नाही नाही पिऊताई, उलट मी आता ना माणसं चांगलीच ओळखायला लागली. आपे तरी पण कोणावर एवढा विश्वास ठेवू नकोस की तू विश्वासघात झाला तर तू माणूस म्हणून हलशील. पिऊताई, पण माझा असा विश्वास आहे बापूंवर, बाबांवर आणि अर्जुनवर. आणि मला हेही माहितीये हे तिघं असं कधीच वागणार नाही जेणेकरून माझा विश्वास तुटेल. पीठही संपलं बघ बोलता बोलता. मी आलेच घेऊन. देवा, आपल्याला जेव्हा हे सगळं खरं समजेल ना, तेव्हा तिला ते सहन करण्याची ताकद दे. मॅडम. या शिर्के. मॅडम, ते फाईलवरती सह्या झाल्या? शिर्के, अर्जुनकडे फाईल कोणी दिल्या? मीच. का शिर्के? का? मॅडम, मला बघवत नव्हतं. काय बघवत नव्हतं? तुम्ही यायच्या आधीची परिस्थिती काय होती माहितीये का? ऑफिसला यायचं, निमुट्यानं सांगतील ते काम करायचं, पटत नाही तिथे गप्प बसायचं आणि घरी जायचं. तुम्ही आल्यावर जे काही कामाचा धडाका चालू केला मॅडम, मला वाटायला लागलं आता स्वतः मी काहीतरी काम करतोय आणि माझ्यावर खूप मोठी काहीतरी जबाबदारी आहे. मॅडम, एखादा सिक्सरवर सिक्सर मारणारा प्लेअर मैदानात उतरल्यावर होते की नाही, तसं झालं होतं मला. म्हणून अर्जुनकडे फाईल दिल्या? प्रोटोकॉल नुसार चुकीचं आहे मॅडम, त्याबद्दल सॉरी. नाही ठीक आहे, तुमचा हेतू कळतोय मला आणि तो साध्यही झाला. पण यानंतर ऑफिसच्या कुठल्याही कामात अर्जुनला आणू नका. नक्की. या. मॅडम, एक बोलायचं होतं. बोला की. नाही राहू दे. शिर्के, अहो बोला की. मॅडम, ही लिस्ट आहे माझ्याकडं. माझ्याकडून ज्या ज्या फाईल्स तुमच्याकडे येतात ती यादी आहे माझ्याकडे मॅडम. सिटी सेंटरची फाईल माझ्याकडून तुमच्याकडे आली नव्हती. मी आदल्या दिवशीची लिस्ट पण चेक केली आहे. मग ती फाईल आली कुठून? माहित नाही मॅडम. मग शोधायची जबाबदारी कोणाची? माझंच. मी शोधतो मॅडम. आता परत ही चूक झाली तर ही जबाबदारी कोणाची? माझी. गुड. या. शिर्केना ना बरोबर कळलंय माझ्याकडनं कसं काम काढून घ्यायचं. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचंच ऐकणार नाही म्हणून केलंय त्यांनी हे सगळं. खरंच एवढा विश्वास आहे माझ्यावर? स्वतःपेक्षा जास्त. साहेब, काय झालं? नाही, कुठं काय? मग धरणं अस्वस्थ वाटतंय, तुम्ही दवाखान्यात जाऊया का साहेब आपण? नाही अरे चिंचुके, ते टेन्शनमध्ये असलो ना मी की होतं असं. कशाला घेता एवढं टेन्शन? चुके असं कसं म्हणतोय तू? टेन्शन नको घेऊ म्हणून. काय झालं तरी आप्पीच्या डोक्यातून जाईना तिने सह्या केलेलं. अहो साहेब, आप्पी वहिनींना स्वप्नात सुद्धा वाटणार नाही की त्या फाईलवर तुम्ही सही घेतली म्हणून. त्याच तर घाण वाटतं ना चिंचुके मला. आप्पीला असं फसून सह्या नाही घ्यायला पाहिजे होत्या राव. तुम्हाला एक बोलू का? अहो तुम्ही ही गोष्ट मुद्दाम नाही केली. सुजान संकल्पच्या आहे ना बोलण्यात यायलाच नाही पाहिजे होतं. गुतून पडलोय, गुतून. अहो साहेब, तुमच्या जागी दुसरं साहेब असतं ना, त्यांनी बी हीच केलं असतं. मला चांगलं वाटेल असं बोलू नको चिंचू. अहो साहेब, मनापासून बोलतोय. अहो तुम्हाला माझं बोलणं पटत नसेल ना तर आप्पी वहिनींना विचारून बघा. काय? अहो नाही म्हणजे असं उदाहरण देऊन बघा, मग बघा काय म्हणतात ती. काय तू? नाही बाबा, तिने असलं काय केलं नसतं तिने. आणि नको तिला शंका येईल. तू काहीतरी उपाय सांगू नको चिंचुके उगाच. साहेब, तुम्हाला त्रास का होतोय माहितीये का? अहो तुम्ही मनानं लय चांगले. मला आहे ना असं मन खाते रे आतून. सारखं असं वाटतं की मी आप्पीला गमवील माझ्या आयुष्यातून. ती असं अजिबात होणार नाही बरं का साहेब. तुम्ही त्यांना दाखवा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करताय ते. अहो वहिनींना शंकाच येऊन देऊ नका की त्या फाईलवर तुम्ही सही घेतली म्हणून. अहो साहेब, प्रेम आहे का नाही, प्रेम माणसाला दुसरं काही डोक्यात आणून देत नाही बरं का. अरे चिंचुके, पण हे फसवल्यागत होईल ना रे. प्रेम म्हणजे काय फसवणूक असते वय? आणि मला सांगा, तुम्ही काय प्रेमाचं नाटक करताय का? नाही 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 चिंचुके, आप्पीसाठी जीव पण द्यायला तयार आहे मी.
मग साहेब संपला ना विषय, कशाला टेन्शन घेताय तुम्ही?